Good morning, everybody. In the previous lecture, we have started our poem, The Middle Age. Okay. And according to the poetess Kamala Das, she stated that our middle age is when our children no longer remain friends, but they turns to critic. When our children turns to critic at that time, means one should understand that it is their middle age. And at that time, their faces also become severe and tongue also become severe. Means they started to behave just like pupae. They started to behave just like pupae when the pupae comes out of the cocoons, and that pupae no longer needs the cocoons in the same way. In the same way, our children, the children of the middle-aged parents also no longer needs their parents, especially or particularly their mother, and they only need their mother for serving tea and pressing clothes. म्हणजे फक्त त्यांच्या आईची गरज त्यांना फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस चहा बनवून देण्यासाठी पडते किंवा त्यांचे कपडे प्रेस करून देण्यासाठी पडते, असं इथं कवयित्री म्हणतात. इथपर्यंत आपण पाहिलं होतं. सो वी विल मूव टुवर्ड्स द नेक्स्ट stanza. Just a minute, some of the students are there. Let me admit them. Okay. Middle age is when your son, to whom you had sent once upon a time the squirrel's invitation. Squirrels म्हणजे खारुताई आणि इन्व्हिटेशन म्हणजे निमंत्रण. टू देअर जंगल फिस्ट. जंगल म्हणजे जंगल आणि फिस्ट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मेजवानी. रायटिंग इन गोल्डन इंक and posting it a night, turns around in disgust. Disgust म्हणजे तिरस्कार वाटणे. See, before that there is a stanza. But you need them all the same and badly too, so that when left alone you touch their books and things and weep a little secretly. So when your sons and daughters they grown up, when they grown up, they no longer needs their mother. They just only need their mothers for serving tea and pressing the clothes. But what about mothers and fathers, or what about the parents? जेव्हा मुलांना आणि मुलींना आईची किंवा वडिलांची गरज भासत नाही, तेव्हा आई वडिलांचं काय? म्हणजे जेव्हा ते मोठे होतात, मुलं आणि मुली जेव्हा ते शिक्षण घेतात, मोठे होतात, तेव्हा ते असं म्हणतात की आता मी मोठा झालो, बाबा आता मी मोठा झालोय, मला आता ते कळते. बरोबर आहे. पूर्वी आई किंवा बाबांना सोडून जे मुलं मुली एक क्षणभरही राहू शकत नाही, तेच मोठे झाल्यानंतर आई वडिलांची आठवण सुद्धा काढत नाही. आणि म्हणून इथं कमलादास म्हणतात की ते मोठे झाल्यानंतर, हे शिकल्यानंतर त्यांना फक्त आई वडिलांची आठवण येते. आई वडिलांची आठवण येत नाही असं नाही, पण आईची खास करून आठवण त्यांना, म्हणजे एखाद्या वेळेस चहा लागला तर आई माझ्यासाठी चहा बनव, आणि कपडे प्रेस करायचे असले तर आई माझे कपडे प्रेस कर. म्हणजे सांगण्यास तात्पर्य, जेव्हा असे कामं असतील, चहा बनवण्याची किंवा कपडे प्रेस करण्याची, हे कामं किंवा असे कामं असतील, तेव्हाच त्यांना त्यांच्या आईची आठवण येते. आणि ह्या सगळ्या गोष्टी कमलादास त्यांच्या अनुभवातून सांगत आहे. पुढे in the next stanza, the poetess stated that, but you need them all the same and badly too. But the parents, or particularly the mother, need her children all the same and badly too. परंतु एका आईला किंवा आपल्या आई वडिलांना आपल्या मुलांची गरज, नितांत गरज पडत असते, खूप गरज पडत असते, आणि ती गरज खूप मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे आपले मुलं कुठं गेले, काय करत आहेत, लवकर का आला नाही मुलगा, एवढा उशीर का झाला, किंवा मुलगा घरी नाही, त्यांना करमत नाही, म्हणजे मुलगा किंवा मुलगी, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची
जरीही एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी शिकून मोठी होते, शिकून मोठा होतो आणि ते जसे आई-वडिलांना कोणीच विसरू शकत नाही, परंतु ते त्यांचं आणि आई-वडिलांची जरी अटॅचमेंट दूर गेल्यामुळे कमी झालेली असली, तरीही आई-वडिलांना मात्र म्हणजे ते त्यांच्या कामामध्ये गुंतलेले असल्यामुळे ते फक्त आईला किंवा वडिलांना जेव्हा काम असेल तेव्हा बोलतात ते किंवा कामात गुंतलेले म्हणजे मित्र-मैत्रिणींमध्ये गुंतलेले असल्यामुळे ते तेव्हाच बोलतात. परंतु आई-वडिलांचं तसं नसते आणि म्हणून कमलादास म्हणतात, "बट यू नीड देम ऑल द सेम अँड बॅडली टू." परंतु तुम्हाला म्हणजे आई-वडिलांना स्पेशली आईला आपल्या मुलाची गरज म्हणजे प्रत्येक वेळेस पडते किंवा मुलाची आठवण प्रत्येक वेळेस पडते आणि खूप आठवण येते आणि त्या आठवण येण्याचं कारण असं सांगतात पुढे कमलादास, "सो दॅट when left alone you touch their books and things and weep a little secretly." म्हणजे एवढी गरज पडते की जे आपल्या आईचं विश्व असते ते आईचं विश्व म्हणजे आपला मुलगा आणि आपलं घर एवढंच विश्व झालेलं असते. म्हणजे आईच्या आवडी-निवडी आपली आई आपल्या मुलांसाठी, मुला-मुलींसाठी आपल्या आवडी-निवडीला सुद्धा बाजूला फेकते, बाजूला सारते आणि आपलं विश्व म्हणजेच आपल्या मुला-मुलीं मुला-मुलींचं आयुष्य म्हणजे आपलं विश्व एवढंच ते त्या आईचं काम असते. आणि म्हणून जेव्हा मुलं दूर जातात आणि ते आईची आठवण काढत नाही किंवा आईला वेळ देत नाही, तेव्हा इथं कमलादास म्हणतात, "बट यू नीड देम ऑल द सेम अँड बॅडली टू." परंतु एका आईला आपल्या मुलाची किंवा आपल्या मुलीची तेवढीच गरज असते, जेवढी गरज अगोदर तिला असते. म्हणजे तिच्या वागण्यामध्ये काहीही फरक पडत नाही. जशी ती आपले मुलं-मुली लहान असताना एक आई त्या सोबत वागते, तशीच ती आपली मुलं-मुली मोठे झाल्यानंतर सुद्धा ती त्याच पद्धतीने त्यांच्यासोबत वागण्याचा प्रयत्न करते. परंतु जो फरक पडलेला असतो तो मुला-मुलींच्या स्वभावामध्ये फरक पडलेला असतो आणि तोच त्यांचा स्वभाव चेंज झालेला असतो. आईचा स्वभाव मात्र तसाच असतो. आईसाठी आपला मुलगा असो की मुलगी असो, आईसाठी तो मुलगा किंवा मुलगी लहानच असते. ते कितीही मोठे झाले तरीही एका आईसाठी आपली मुलं नेहमी छोटेच असतात. मग जेव्हा मुलं-मुली कुठेतरी निघून जातात म्हणजे शाळेत जातात, कॉलेजमध्ये जातात, तेव्हा आई काय करते? तेव्हा आई सो दॅट व्हेन लेफ्ट अलोन, व्हेन टच देअर बुक्स अँड थिंग्स अँड वीप अ लिटल सिक्रेटली. व्हेन द children went away from their home at that time, the mother was there. She left alone at her home. When she she remains alone at her home at that time. She just touch their books, touch the things of her children, and she weeps a little secretly. तेव्हा आई काय करते तर तेव्हा ती आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पुस्तकांना स्पर्श करते, आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या खेळण्यांना स्पर्श करते, आपल्या मुलाच्या आणि मुलीच्या वस्तूंना स्पर्श करते. हे माझ्या मुलाचं खेळणं आहे, हे मी त्याला या या बर्थडेला गिफ्ट दिलं होतं, हे माझ्या मुलीचं खेळणं आहे, हे मी तिला या या बर्थडेला गिफ्ट दिलं होतं किंवा तेव्हा तेव्हा घेतलं होतं. ह्या सगळ्या गोष्टींची साठवणूक आईच्या मनामध्ये कुठं ना कुठं झालेली असते आणि जेव्हा आई सॉरी जेव्हा आई एकटीच घरी असते तेव्हा मात्र ते आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पुस्तकाला स्पर्श करते, आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या वस्तूंना स्पर्श करते आणि त्या वस्तूंना स्पर्श केल्यावर तिला म्हणजे ती आठवण मुलाची आणि मुलीची, आपला मुलगा लहान असताना असा खेळायचा, आपली मुलगी लहान असताना अशी खेळायची, ही जी आठवण असते ती आठवण काढून ती आई दुःखी आई म्हणजे मुलाच्या आठवणीच्या विरहात असलेली दुःखी आई घरी एकटीच म्हणजे गुपचूपपणे रडते. कोणालाही माहीत न होऊ देता स्वतःचं दुःख मोकळं करते. स्वतःचे अश्रू तिला अनावर होतात आणि म्हणून ते आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या आठवणीमध्ये रडते. म्हणजे तिला असं सुद्धा वाटते, की पहिले माझ्या मुलासोबत किंवा माझ्या मुलीसोबत मी खेळत असायची. माझा वेळ म्हणजे काय म्हणू आपण स्पेंड होत असायचा. परंतु आता तसं होत नाही. मुलाला किंवा मुलीला आईसोबत खेळायला वेळच राहत नाही. कारण की त्यांना त्यांचे मित्र-मैत्रिणी असतात आणि त्यांच्याबरोबर ते खेळतात. परंतु आईचं मन कोणीही जाणत
नाही असं कमलादास यांना इथं सांगायचं आहे. आय होप दॅट यू अंडरस्टूड व्हॉट एव्हर आय टॉट यू. So let's move towards our next stanza. Middle age is when your son, to whom you had sent once upon a time the squirrel's invitation to their jungle feast, writing in golden ink and posting it a night, turns around in disgust. Disgust म्हणजे तिरस्कार करणे. आता पुढे कमलादास म्हणतात की मिडल एज इज वेन युअर सन टू हुम यू हॅड सेंट वन्स अपॉन अ टाइम अ स्क्युरल्स इन्व्हिटेशन. म्हणजे जेव्हा तुमचा मुलगा छोटा होता तेव्हा एक आई आपल्या मुलाला स्क्युरलचं इन्व्हिटेशन पाठवते. जेव्हा आपला मुलगा छोटा असतो तेव्हा एक आई आपल्या मुलाला स्क्युरल्सचं इन्व्हिटेशन पाठवते. तुम्हाला स्क्युरल्सची गोष्ट माहित असेल बघा. स्क्युरल्स म्हणजे खारुताई. खारुताई बद्दल बऱ्याचशा गोष्टी अशा प्रचलित आहेत किंवा सांगितल्या जातात. परंतु कमलादास, जेव्हा कमलादासचा मुलगा म्हणजे शी वॉज कन्फेशनल पोएट, ओके, म्हणजे कमलादास असं इथं सांगतात की जेव्हा माझा मुलगा लहान असतो तेव्हा ती आई त्या मुलाला काय करते, सी had sent once upon a time she sent her son the squirrel's invitation for the jungle feast, and while making that squirrel's invitation she used to write that invitation in golden ink, and that invitation has been posted at night so that her son will get that invitation in the next morning. But now, when the mother wants to send that squirrel's invitation to her son, at that time, the son becomes disgust. परंतु जेव्हा त्या आईचा मुलगा लहान असतो तेव्हा तीच आई म्हणजे त्या स्वतःच्या मुलाला एक पत्र लिहायची, म्हणजे एक निमंत्रण तयार करायची, आणि ते निमंत्रण तयार केल्यानंतर त्याला हेडिंग द्यायची की हे स्क्युरलचं इन्व्हिटेशन आहे, हे खारुताईचं निमंत्रण आहे. खारुताईनं जंगलामध्ये एक मेजवानी दिलेली आहे आणि त्या मेजवानीमध्ये जेवायला आपल्याला बोलवलेलं आहे, अशी एक आई आपल्या मुलाला सांगत असते जेव्हा तो मुलगा छोटा असतो. जेव्हा तो मुलगा छोटा असतो तेव्हा ती आई स्वतःच्या मुलाला ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते. म्हणजे तीच निमंत्रण तयार करते आणि तिने म्हणजे गोल्डन इंकने लिहिलेलं निमंत्रण तीच स्वतःच्या मुलाला पाठवत असते. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो मुलगा उठतो झोपेतून तेव्हा ती आई त्या मुलाला सांगत असते की आपल्याला हे खारुताईनं इन्व्हिटेशन पाठवलं, खारुताईनं जंगलामध्ये मेजवानीचं आयोजन केलं आणि आपल्याला त्या मेजवानीमध्ये जेवायला जायचं आहे. म्हणजे असं खेळताना त्या मुलाची आई त्या मुलाला सांगत असते. परंतु आता जर ह्या सगळ्या गोष्टी त्या आईला जर स्वतःच्या मुलासोबत करायच्या असतील तर तो मुलगा त्या आईला सांगतो की आई आता मी मोठा झालो, आता मला तो गेम आवडणार नाही, मला तो खेळ आवडणार नाही. म्हणजे he becomes, that son becomes disgust when that mother wants to send the squirrel's invitation of jungle feast for her son, means at that time that son becomes disgust. परंतु जेव्हा आता त्या आईला त्या खारुताईचं इन्व्हिटेशन पाठवायचं असते तेव्हा आता तो मुलगा त्या सगळ्या गोष्टीचा तिरस्कार करतो. म्हणजे आता त्याला त्या गोष्टी नको नकोशा होतात, आता त्याला त्या गोष्टी खेळाव्याशा वाटत नाही. मग आई स्वतःचं दुःख कसं व्यक्त करते. वी विल सी हाऊ सी एक्सप्रेस हर फिलिंग वेन हर सन टोल्ड हर दॅट, when her son becomes disgust after hearing the squirrel's invitation. Crying, you have lived in a dream world all your life. It's time to wake up, mother. You are no longer so young, you know. So, what is the feeling, or what are the expression of that son when that mother prepare that squirrel's invitation and send to her son, when that son becomes young, that son becomes adult.
म्हणजे जेव्हा तो मुलगा, त्या आईचा मुलगा जेव्हा तो लहान असतो तेव्हा त्याला ते इन्व्हिटेशन, स्क्युरलचं इन्व्हिटेशन हवंसं असते किंवा स्क्युरल संदर्भातल्या सगळ्या गोष्टी हव्याशा असतात. परंतु जेव्हा तो मुलगा मोठा होतो आणि जेव्हा त्याची आई त्याला तो मुलगा मोठा झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या स्क्युरलचं इन्व्हिटेशन पाठवते, तेव्हा तो मुलगा स्वतःच्या आईवर ओरडतो. तो कसा ओरडतो बघा. लेट अस सी हाऊ ही क्राईड ऑन हर मदर अँड ही फील्स क्वाइट डिस्गस्टेड. म्हणजे त्याला त्या गोष्टीचा तिरस्कार येतो. त्याला त्या गोष्टीचा तिरस्कार येतो की आता आपण मोठं झालेलो आहोत, आता आपण ह्या गोष्टीमध्ये, या गोष्टीपासून दूर गेलं पाहिजे, असा त्याला तिरस्कार येतो आणि तो त्याच्या आईला ओरडतो. ही क्राईड टू हिज मदर अँड ही टोल्ड हिज मदर दॅट यू हॅव लिव्ड इन अ ड्रीम वर्ल्ड ऑर युअर लाईफ. इट्स टाइम टू वेक अप मदर. यू आर नो लॉंगर सो यंग, यू नो. तो त्याच्या आईला म्हणतो की यू हॅव लिव्ड इन अ ड्रीम वर्ल्ड ऑर युअर लाईफ. म्हणजे तो त्याच्या आईला म्हणतो की तू संपूर्ण आयुष्य तुझ्या स्वप्नामध्ये जगणार आहेस का? आई, तू तुझं आयुष्य, संपूर्ण आयुष्य स्वप्नामध्ये जगणार आहे का? यू हॅव लिव्ड इन अ ड्रीम वर्ल्ड ऑर युअर लाईफ. तू तुझं संपूर्ण आयुष्य स्वप्नामध्ये जगलेले आहे. इट्स टाइम टू वेक अप मदर. आई, आता तुला उठण्याची वेळ झालेली आहे. इट्स टाइम टू वेक अप मदर. इट्स टाइम टू वेक अप. आई, आता तुला जाग होण्याची वेळ आलेली आहे, तुला उठण्याची वेळ आलेली आहे. यू आर नो लॉंगर सो यंग, यू नो. आता तू तेवढी तरुण राहिलेली नाही. यू आर नो लॉंगर सो यंग, यू नो. तुला माहित आहे की आता तू तेवढी तरुण राहिलेली नाही. सो यू डोंट लिव्ह इन युअर ड्रीम वर्ल्ड. इट्स टाइम टू वेक अप मदर. मदर, इट्स टाइम टू वेक अप. यू डोंट लिव्ह इन युअर ड्रीम वर्ल्ड. Now you should know that you are no longer so young. You know, mother, now you are no longer so young. आई, आता तुला माहित आहे, तू तुझं संपूर्ण जीवन, मीन्स यू हॅव लिव्ड युअर लाईफ इन अ ड्रीम वर्ल्ड. ऑल युअर लाईफ यू हॅव लिव्ड इन अ ड्रीम वर्ल्ड. इट्स टाइम टू वेक अप मदर. आता उठण्याची वेळ झालेली आहे आई. यू आर नो लॉंगर सो यंग, यू नो. तुला माहित आहे की आता तू फार तरुण राहिलेली नाही. असं म्हणून तो मुलगा स्वतःच्या आईवर ओरडतो. परंतु आईचं मन काय असते हे त्या मुलाला कळत नाही. त्या मुलाला, म्हणजे जेव्हा तो लहान असतो तेव्हा तो मुलगा एक क्षणभरही आईला सोडून राहत नाही. आई जेव्हा एका सेकंदासाठीही, जेव्हा तो घरी येतो, शाळेतून घरी येतो किंवा खेळून घरी येतो, तेव्हा सर्वात पहिले जर कोणता मुलगा किंवा मुलगी विचारत असते तर ते वाक्य म्हणजे आई कुठे आहे. बरोबर आहे. म्हणजे एवढी अटॅचमेंट एका मुलाची किंवा एका मुलीची आपल्या आईसोबत झालेली असते. बरोबर आहे. जेव्हा तो बाहेरून खेळून घरी येत असेल, शाळेतून घरी येत असेल किंवा बाहेर कुठंतरी गेलेला असेल आणि तो तेव्हा घरी येत असेल, जेव्हा त्याला त्याची स्वतःची आई दिसत नाही तेव्हा त्याचं पहिलंच वाक्य असं असते की आई कुठे आहे. बरोबर आहे. त्याला जर त्याची आई दिसली नाही तर तो सैरभैर झालेला असतो, त्याला बिलकुल करमत नाही. परंतु जेव्हा तो मोठा होतो, म्हणजे जेव्हा त्या आईला कुठेतरी बाहेर जायचं असते, कामाला जरी जायचं असलं आईला, तरी कामाला जातानाही तो मुलगा त्या आईच्या मागे लागतो आणि त्या आईला म्हणतो की मला तुझ्यासोबत यायचं. त्या आईला कुठं गावाला जरी जायचं असेल तरी गावाला जात असताना त्या आईला तो मुलगा जाऊच देत नाही. मला सुद्धा तुझ्यासोबत यायचं नाही तर मी तुला जाऊ देणार नाही. किंवा त्या आईला स्वतःच्या जॉबवर जरी जायचं असेल तरी तो मुलगा त्या आईच्या मागे लागतो. मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा, की आई मला सुद्धा तुझ्यासोबत यायचं. आईने सोबत नेला नाही तर तो मुलगा ढसाढसा रडतो आणि आईला सुद्धा अश्रू अनावर होतात आणि आई म्हणते की ठीक आहे, चल तू माझ्या बरोबर, मी तुला माझ्या बरोबर घेऊन जाईल. आणि जेव्हा तो मुलगा लहान असतो तेव्हा ती प्रत्येक गोष्ट ती आई करते की ज्या गोष्टींपासून तिच्या मुलाला आनंद मिळेल. आणि असाच एक प्रसंग इथं कमलादास सांगतात की जेव्हा तो मुलगा लहान असतो तेव्हा तीच आई असते की जेव्हा स्वतःच्याच मुलाला किंवा मुलीला एक खारुताईचं निमंत्रण तयार करत असते आणि खारुताईनं मेजवानी ठेवलेली आहे. खारुताईनं जंगलामध्ये मेजवानी ठेवलेलं आहे आणि तुझ्यासाठी खास निमंत्रण पाठवलेलं आहे. ते निमंत्रण तयार करणारी ती आईच असते.
बरोबर आहे. आणि ती आई रात्रीला ते पोस्ट करत असते निमंत्रण आणि सकाळी तिच्या उठणाऱ्या मुलाला ती देत असते. तुला खारुताईचं निमंत्रण आलेलं आहे आणि तुला मेजवानीसाठी जायचं आहे. तेव्हा त्या मुलाला खूप हवं-हवंसं वाटते. म्हणजे प्रत्येक गोष्ट जेव्हा तो मुलगा लहान असतो, तेव्हा म्हणजे जरीही ती गोष्ट त्या आईला म्हणजे एखादा खेळ असेल, जरी तो खेळ त्याच्या आईला येत नसेल, तरीही त्या मुलाच्या म्हणजे आनंदासाठी आपला मुलगा आनंदी व्हावा, त्याला आनंद मिळावा याच्यासाठी ती आई प्रत्येक खेळ त्या मुलासोबत खेळण्याचा प्रयत्न करते. प्रत्येक खेळ. आणि आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, की आपली आई आपण लहान असताना आपल्यासोबत कशी खेळत होती, आपला हट्ट कशी पुरवत होती. आपल्याला आनंदी पाहण्यासाठी आपली आई काय-काय करत होती आपल्या सगळ्यांना माहीत आहे. परंतु मोठं झाल्यानंतर प्रत्येकच जण तसं वागत नाही. परंतु मोठं झाल्यानंतर जसं आपलं विश्व वेगळं होते, आपण एका वेगळ्या विश्वामध्ये गुरफटून जातो आणि मग आपली आई आपल्याला जर काही बोलत असेल, तर आपण म्हणतो की "आई आता मी मोठा झालो. आई आता असं, आई आता माझ्याजवळ वेळ नाही." तेव्हा जर ही वेळ येत असेल एखाद्या मुलावर, आपल्या आईला बोलण्यासाठी जर वेळ राहत नसेल, तर वी आर क्वाईट अनफॉर्च्युनेट आय कॅन से. म्हणजे आपल्या एवढे दुर्दैवी कोणीच नाही किंवा आपल्या आई एवढं दुर्दैवी कोणीच नाही. आणि जेव्हा एखादा मुलगा आपल्या आईला सांगतो, की मीन्स जेव्हा लहान असतो तो, तेव्हा त्याची आई त्याच्याबरोबर खेळत असते आणि तेच खेळ जेव्हा त्याच्या आईला वाटते, की आपण आता आपल्या मुलाला अ, आनंद देण्याचा प्रयत्न करावा आणि जेव्हा एखादा मुलगा आपल्या आईला म्हणतो while crying that you have lived in a dream world all your life. आई, तू तुझं संपूर्ण जीवन तुझ्या स्वप्नात जगलेली आहेस. इट्स टाईम टू वेक अप मदर. मदर, इट्स टाईम टू वेक अप. आई आता आपल्याला म्हणजे या सगळ्या ड्रीम वर्ल्ड मधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आपल्याला उठण्याची वेळ झालेली आहे. आई, तू स्वतःला सावर. तुला आता उठण्याची वेळ झालेली आहे. सावध होण्याची वेळ झालेली आहे. मदर, यू आर नो लॉंगर सो यंग. यू नो. आई, आता तुला माहीत आहे, तू तेवढी तरुण राहिलेली नाही. असं जर एखादा मुलगा म्हणजे ओरडून बोलत असेल, तर त्या आईचं दुःख त्या आईनं कुठं व्यक्त करावं? असं म्हणजे ते दुःख कमला दासनी इथं व्यक्त केलेलं आहे. आणि हे कमला दासचीच कहाणी नाही. हे पोएटेस कमला दासचीच कहाणी नाही, तर हे कितीतरी आईंची कहाणी असेल. या जगामध्ये राहणाऱ्या कितीतरी आईंची कहाणी असेल. तर एवढं एखाद्या मुलानं किंवा एखाद्या मुलीनं आपल्या आईच्या बद्दल बदलायला नको. जेवढा वेळ आपण लहानपणी देतो, मला मान्य आहे की तेवढा वेळ आपण नंतर देऊ शकत नाही. आपलं शिक्षण असते, आपल्या इतर गोष्टी असतात. यू आर राइट. बट स्टिल वन शुड गिव्ह प्रॉपर अमाउंट ऑफ टाईम टू वन्स पॅरेंट्स ऑर वन्स मदर. म्हणजे मला असं वाटते, की प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांना वेळ दिला पाहिजे. कारण की आपल्या आई-वडिलाचं आयुष्य म्हणजे आपल्या सभोवताल असते. म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या जीवनापलीकडे आयुष्य आईचं किंवा वडिलांचं नसते. आणि प्रत्येक मुलाने किंवा प्रत्येक मुलीने म्हणून आपलंही तेवढंच कर्तव्य असते प्रत्येक मुलाचं किंवा प्रत्येक मुलीचं, की आपल्या आईलाही आपल्याला वेळ देता आला पाहिजे आणि प्रत्येकाने तो वेळ द्यावा असं मला वाटते. So here we have finished this poem also. Here I would like to stop. Thank you very much for listening me patiently. Thank you.